नमस्कार मैत्रिणींनो. तर आजचा दिवस होता खास, कारण आज होता गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी वर्षाची नवीन सुरुवात. तर मला पण ही सुरुवात छानच व्हायला हवी होती, म्हणून मी ठरवलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची. म्हणून इथे युगला मी पटापट रेडी केलं आणि मी स्वतःही रेडी झाले आणि मंदिरासाठी आलो. पण मंदिराच्या परिसरात जाताच इतकं छान प्रसन्न वाटत होतं, इतकं रम्य वातावरण होतं आणि म्हणून ठरवलं पटकन दर्शन घेऊन जाऊया. पण युगला तर काय बाहेरच इतकं खेळायचं होतं, त्याला मध्ये सुद्धा जायचंच नव्हतं, म्हणून त्याला कशीबशी मी मध्ये नेलं आणि आम्ही दर्शन घेतलं. आमच्याकडे तर गुढी उभारण्याची पद्धत नाही आहे, म्हणून आम्ही मंदिरात येऊन दर्शन करतो. आणि हे आहे बालाजी मंदिर. इथे सुद्धा गुढीपाडव्यासाठी स्पेशल सकाळी महाअभिषेक असतात आणि म्हणून मी पण माझ्या बाळासाठी एक छोटीशी आरती करायची ठरवली होती. पण आपण एक ठरवलं आणि त्यात आपल्याला तशी एक साथ मिळाली तर किती छान वाटतं ना. आणि तसंच आज माझ्यासोबत काहीसं झालं. मी मंदिरात आली होती, मला काही व्हिडिओज आणि फोटोज पाहिजे होते, पण मला मनात वाटत होतं की हे अलाऊ करतील का, या मंदिरात अलाऊ आहे का. पण ते महाराज स्वतःनी मला सांगितलं की तू फोटोज व्हिडिओज बिंदास काढ, इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ते ऐकून मला इतकं छान वाटलं, खरं सांगते. आणि मी लगेच माझं मोबाईल काढून शूटिंग चालू केली होती आणि तेच सगळं मला इथे पण दाखवायचं होतं. आणि पहा, ही मूर्ती पाहून तर इतकं मन प्रसन्न झालं, इतकं सुंदर देवाला सजवलं होतं. आज गुढीपाडव्यानिमित्त पूर्ण मंदिरही इतकं छान सजवलं होतं आणि इथे मी माझ्या युगसोबत एक छोटीशी आरती करून घेतली होती देवाची. आणि आरती झाल्यावरही छान असं आम्हाला महाराजांनी कुंकू लावलं, मंत्रित धागा बांधला होता, तर प्रसाद दिला. ते पाहून आम्हाला इतकं छान वाटलं होतं. आणि हो, गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतं बरं का. आणि हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. आणि या दिवशी गुढी उभारून आपण विजय, समृद्धी आणि नव्या सुरुवातींचं स्वागत करतो. मग तुम्ही तुमचा गुढीपाडवा कशा प्रकारे साजरी केला? तुमच्याकडे गुढी उभारतात का? तुमच्याकडे काय पद्धत आहे? हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. बघा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी तर अशी एक छोटीशी सुरुवात माझी केली आहे. मी व्लॉगिंगही चालू केलेली आहे. तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असेल किंवा मी यात काय चेंज करावं हे तुम्हाला सांगायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. किंवा तुम्हाला अशी काही मदत हवी असेल माझ्याकडून व्हिडिओसाठी, बेसिक मी तर खूप काही करतच नाही आहे, पण त्यातल्या त्यात तुम्हाला हे काही जाणून घ्यायचं असेल मी कसं करत आहे, तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा. मी हे सगळं काही तुम्हाला सांगू इच्छित आहे. आणि हो, गुढीपाडव्यासाठी तुम्ही नवीन काय केलं ते पण नक्कीच कळवा. थँक्यू. आणि पहा ना, खरं सांगते, माझ्या युगचं इतकं कौतुक करावं तेवढं कमी. त्याने इतक्या छान प्रकारे तो मंत्रित धागा बांधू दिला. महाराजांच्या पाया पडल्या, मी पण पडले. सगळ्यांना युगचं एवढं कौतुक वाटत होतं मंदिरात. मग आणि हे बालाजी मंदिर म्हटल्यावर इथे एक हुंडी तर असायलाच हवी. सो इथे पण एक हुंडी होती आणि मी प्रदक्षिणा मारून या हुंडीमध्ये युगच्या हाताने काही पैसे टाकायचे ठरवले होते. कारण की आम्ही तर पहिल्यांदाच आलो होतो आणि बाळाच्या हाताने काही पण टाकलं तर ते छानच नाही का. आणि नवीन वर्षाच्या निमित्त टाकलं तर आणखीनही छान, म्हणून मी युगच्या हाताने या हुंडीत काही पैसे पण टाकले होते. आणि अशा प्रकारे मुख्य देवाचे दर्शन घेऊन, मंदिरातल्या छोट्या छोट्या देवांचेही दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो होतो. आणि खरं सांगायचं तर हे जय करणं, पाया पडणं मला युगला अजिबात सांगावं लागत नाही. त्याला देवांची एवढी आवड आहे, तो स्वतःच कुठेही देव दिसले तर त्यांना नमस्कार करायला जातो, त्यांच्या पाया पडतो. त्यामुळे मला माझ्या युगचं तर नेहमीच कौतुक वाटतं. आणि पिलूला माझ्या इतकं छान वाटत होतं बाहेरही, तो मी त्याला थोडा वेळ खेळू दिलं. म्हटलं त्याचं मन भरल्यावर आपण जाऊया घरी, आपल्याला तशीही काही नाही आहे. म्हणून इथे आम्ही थोडा वेळ शांत वातावरणात बसलो. अशा प्रकारे आम्ही आमचा गुढीपाडवा साजरा केला होता. आणि तुम्हाला आमचा हा पाडवा आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.